हा, काय झालं? काय नाही यार, बॉसची रोजची तेच झिक तेच टेन्शन. मला नाही करायची जॉब. मग काय गावात जाऊन शेती करणार आता? हो, तेच विचार करतोय. एक मिनिट, शेती इतकी सोपी नाहीये दिवेश. कधी पाऊस नाही, कधी भाव नाही, सगळं अनसर्टन. आणि तुला इतकं कम्फर्टेबल लाईफ सोडून. हो माहितीये मला सोपी नाही, पण आज जे आपण खातोय ना, तो प्रत्येक घास कोणाच्या तरी घामातून येतोय. आपण एसी मध्ये बसतोय ग, पण तो मात्र उन्हात राहून अन्न पिकवतोय. आपल्या बाबांनी पण शेती करून आपल्याला इथपर्यंत आणलंच ना ग, आणि आपण ते सोडून इथं आलोय. ऐक ना श्रुती, अगं अशी श्रीमंती काय कामाची ज्यामध्ये समाधानच नाहीये. अरे गावाकडे 4 हक्काची माणसं आहेत, घर आहे, आई बाबा आहे आणि आपली जमीन आहे. ट्रस्ट मी, लोक ऑर्गॅनिक नॅचरल लाईफ कडे वळत आहेत. आपण जर व्यवस्थित करू ना, तर शेतीमध्ये पण फ्युचर आहे. अच्छा, तर सगळा प्लॅन आहे तुझ्याकडे, म्हणजे तुझा निर्णय पक्काच आहे. ठीक आहे, कर शेती, सोड जॉब. पण माझ्या 2 अटी आहेत. कोणत्या? एक, माझी मुलं माझ्याकडे राहतील. गावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकतील. आणि दुसरी अट, शेतीमध्ये 50% भागीदारी माझी राहील, कष्टात, पिकात आणि नफ्यातही. बोल, हा की हा?